जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृजनांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 63वा दिवस, 4 मार्च 2026 बुधवार। चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया। प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती पाहूया। या फलश्रुतीचे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात वर्णन केलेली आहे। चला तर मग या फलश्रुतीचे आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी यांना आपल्याला सांगावयाचे आहे की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने श्रवण व वाचन करतो, त्याच्या आचारामध्ये किंवा त्याच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर
समर्थ. ही होती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती. आता आपण ग्रंथाच्या क्रमशः वाचनाला सुरुवात करूया. आजपासून आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित ग्रंथातील तिसऱ्या दशकातील तिसरा समास ज्याचे नाव आहे सगुण परीक्षा या समासाचे आजपासून आपण वाचन करण्यास सुरुवात करीत आहोत. श्रीराम. द्वितीय संबंध झाला, दुःख मागील विसरला, सुख मानून राहिला संसाराचे. झाला अत्यंत कृपण, पोटे न खाय अन्न, रुक्या कारणे सांडी प्राण एक सरा. कदा कल्पांती न वेची, सांची लेची पुन्हा सांची, अंतरी असेल कैची सद्वासना. स्वये धर्म न करी, धर्म कर्त्यासही वारी, सर्व काळ निंदा करी साधू जनाची. नेने तीर्थ नेने व्रत, नेने अथित अभ्यागत, मुंगी मुखीचे जे सीत, तेही वेचून सांची. स्वये पुण्य करवेना, केले तरी देखवेना, उपहास करी मना नये मनोनी. देवा भक्तांस उच्छेदी, आंग बळे सकळांस खेदी, निष्ठुर शब्दे अंतरभेदी प्राणी मात्रांचे. नीती सांडूनिया मागे, अनीतीने वळतो लागे, गर्व धरुनिया फुगे सर्व काळ. पूर्वजांस सिंतरिले, पक्ष श्राद्धही नाही केले, कुळ दैवतही ठकविले कोणे परी. अक्षत भरिली भाना, तुझा ब्राह्मण मेहुना, आला होता पाहुणा स्त्रियेसी मूळ. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण तिसऱ्या समासातील पहिल्या 10 ओवींचे वाचन केलेले आहे. आता आपण त्यांचा मराठीतील अर्थ पाहूया. आपल्यासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 6वी ओळ 1 या अंकापासून दुसरे लग्न झाल्याने या शब्दांपासून आजच्या आपल्या मराठीच्या वाचनात सुरुवात होत आहे. दुसरे लग्न झाल्याने हा मागचे सगळे दुःख विसरला, संसारात सुख मानून वागू लागला. पूर्वी उधळ्या होता, दुसऱ्या संबंधानंतर कृपण झाला, मग अतिशय कंजूस झाला. पोटाला अन्न खाईना, पैशासाठी प्राण द्यायला तयार झाला. कसल्याही प्रसंगी खर्च म्हणून करीत नाही, एक सारखा संचय करीत सुटतो, साठविलेलेच पुन्हा साठवितो. अशा ठिकाणी चांगली वासना कोठून असणार? स्वतः दान धर्म तर करीत नाहीच, पण दुसरा कोणी करू लागला तर त्याला अडथळा आणतो. धर्म न करिता धर्म करणाऱ्यांसही निवारू लागतो आणि नेहमी साधू संतांची निंदा करतो. तीर्थ व्रत अतीत अभ्यागत वगैरे तो काही जाणत नाही. मुंगीच्या मुखांतले शीत देखील वेचून काढून साठवितो, इतका तो नष्ट बनतो. स्वतः पुण्य कर्म करवत नाही, दुसऱ्याने केलेले पाहवत नाही व ते आवडत नाही, मनाला पटत नाही म्हणून त्याची निंदा करतो. देवाभक्तांचा समूळ नाश करतो व शक्तीच्या जोरावर सर्वांस दुःख देतो आणि कठोर शब्द बोलून प्रत्येक प्राण्याच्या अंतःकरणास दुःख देतो, प्राण्यांचा मर्मभेद करतो. नीती टाकून अनीतीच्या मार्गाने वागतो आणि नेहमी ताट्याने फुगलेला असतो. पितरांना वाडवडिलांना फसवितो, त्यांचे श्राद्ध पक्षही काही करीत नाही व कुळदैवताला कसे फसवितो ते पहा. बहिणीला सुवासिनी म्हणून बसविले व तिला न्यावयास आलेला तिचा नवरा म्हणजे आपला मेहुणा याला ब्राह्मण समजून कुळदैवत बोळविले. जय जय रघुवीर समर्थ. या पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण संत श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतेने वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया.
शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.